जय जय रघुवीर समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंसनारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा श्रीराम. रामा मी तव दास दास म्हणता माते कशाचे भय. रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय. रामा या भुवनत्रयी तुझ विणा नाही दुजा तारक. रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तात मी बालक. श्रीराम. सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मंदार शृंगापरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती हे देवजाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो. आत्माराम या अद्वैत निरूपणाच्या किंचितशा कठीण वाटणाऱ्या ग्रंथाला आपण सुरुवात केली. त्याच्यावर काहीसं चिंतन मनन निदिध्यास आणि थोडासा अभ्यास थोडीशी चर्चा सुरू आहे. माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दर मंगळवारी रात्री 8 वाजता एकमेकांना भेटतो. थोडीशी विचारांची देवाणघेवाण करत असतो आणि त्याच्यातनंच आपला हा संवाद साधतोय. आत्माराम म्हटलं तर हा अद्वैताचा विषय. इथे द्वैताचा संबंधच खरं तर नाही आहे, पण आपलं हे द्वैत आहे ना. आपण ह्या द्वैतातून आपल्याला अद्वैताकडे जायचे, या स्थूलाकडनं आपल्याला सूक्ष्माकडे जायचे, या व्यक्ताकडनं अव्यक्ताकडे जायचे. असाच हा आपला प्रवास सुरू आहे. आपल्याला विषाद झालेला आहे, आपल्याला दुःख आहे, चिंता आहे, पण आपल्याला पोचायचे प्रसन्नतेकडे. आणि ती प्रसन्नता लाभणार आहे या आत्माराम ग्रंथाच्या अभ्यासातून, त्याच्यातल्या चिंतन मननातून, आणि तो आचरणात आणायचा आहे. हळूहळू. नुसताच तो वाचायचा नाही आहे आणि नुसता वाचून समजणाराही तो तसा ग्रंथ नाही आहे. त्याच्यावर पुन्हा 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 चिंतन जेवढं होईल तेवढा तो आपल्यामध्ये मुरत जाईल असंही म्हटलेलं आहे. मग असा हा ग्रंथ आहे तरी काय, त्याचे आपले 2 भाग झालेत आणि आज आपण करतो आहोत तो 3रा भाग आहे. आज 3ऱ्या भागाला आपण प्रारंभ करतोय. त्याच्यामध्ये काय सांगितलं ह्या आत्मारामामध्ये, ते परब्रह्म कसं आहे. अगदी सुरुवात कुठनं झाली, या सृष्टीच्या निर्मितीला सुरुवात झाली त्यापूर्वी काय होतं. त्यापूर्वी ते परब्रह्म एकलेच होतं, एकटंच होतं. निर्लेप नित्य निरंजन निर्गुण निस्संग अशा त्या परमात्म स्वरूपामध्ये एकोहम बहुश्याम असं स्फुरण झालं. मी आहे, मी ब्रह्म आहे, सोहम या स्फुरणाच्या रूपाने तेव्हाच, जेव्हा स्फुरण झालं तेव्हाच त्याच्यातून त्याचीच शक्ती माया प्रगट झाली. परमात्म्याचं हे स्फुरण मोठं सृजनशील आहे. त्याला 2 अशी अभिन्न अंग आहेत. स्फुरणालाच 2 अंग आहेत. ती कुठली आहेत तर ईश्वर आणि माया, किंवा ब्रह्म आणि माया असंही म्हणता येईल. गणेश आणि शारदा, शिव आणि शक्ती, पुरुष आणि प्रकृती अशी अनेक रूपं आहेत, अनेक नावं आहेत, पण रूपं तीच आहेत. ही 2 अभिन्न अंग आहेत आणि त्यालाच आपण अर्धनारी नटेश्वर असंही म्हणतो. ईश्वराच्या ठिकाणी जेव्हा मी आहे हे भान त्याचं कधीही लोपत नाही. मी आहे हे भान त्याचं, कारण तो आहेच, सत आहे.
अस्तित्व आहे, एक्झिस्टन्स आहे. त्यामुळे ते मी आहेच आहे. मी कोण आहे? मी सर्वज्ञ आहे, मी पूर्ण आहे. म्हणजेच मी कोण आहे? तर मी सच्चित आनंद स्वरूप आहे. हे ईश्वरपणाचं प्रमुख लक्षण आहे. लक्षात घेऊया, ईश्वरपणाचं हे प्रमुख लक्षण आहे. बरं, आता ईश्वर आणि त्याची माया असं दिसायला जरी दोन दोन दिसलं तरी दोनपणाचा दोष त्याला लागत नाही. म्हटलं तर दोन आहे आणि म्हटलं तर ते एकच आहे. ते अभिन्न आहेत, एकमेकांपासून अभिन्न आहेत. त्यामुळे दोनपणाचा दोष लागू न देता ते दोघंही एकपणाचा आनंद उपभोगतात. थोडं कठीण वाटेल, थोडं गोंधळात टाकणारं वाक्य वाटेल, पण जसजसं आपली प्रगती होईल, जसजसा असा आपला अभ्यास होईल, आहेत दोन पण ते एकमेकाशी इतके तद्रूप झालेले आहेत, एकरूप झालेले आहेत, म्हणजे परस्परांना ते पूरक आहेत. म्हटलं तर परस्परांच्या अगदी विरुद्ध आहेत, पण विरुद्ध असले तरी ते परस्परांना पूरक आहेत. असे हा जो खेळ आहे ना, ते खेळ खेळत आहेत. हा खेळच चालला, शिवशक्तीचा हा खेळ चाललेला आहे. आणि हा खेळ या विश्वाच्या पटावर चाललेला आहे. विश्वाच्या प्रमाणावर खेळण्यासाठी त्याचा जो संकल्प आहे ना, मी एक आहे आणि आता मीच अनेक रूपांनी प्रगट व्हावं, असा जो संकल्प ईश्वराने केला, तेव्हाच त्या मायेने त्याला साथ दिली. हा खेळ उत्तम प्रकाराने खेळता यावा म्हणून माया काय करते, त्या एकाच परमात्म स्वरूपातनं अनंत आकार निर्माण करते. किती रूप आहेत, किती आकार आहेत, किती रंग आहेत, किती छटा आहेत, हे सगळं काय कुणाची निर्मिती आहे? ही सगळी मायेची निर्मिती आहे. आणि बघा, शुद्ध स्फुरण होतं. शुद्ध परब्रह्माला आकार बिकार काही नव्हता. आकार नव्हतं, नाम नव्हतं, रूप नव्हतं. पण जेव्हा हे शुद्ध परब्रह्म, शुद्ध ब्रह्मस्वरूप किंवा हे शुद्ध स्फुरण जेव्हा आकाराकडे झुकायला लागलं, तेव्हा एक गंमत अशी झाली की सोहमचं भान मंदावलं आणि कोहम हा प्रश्न सुरू झाला. देहोहम हे भान बळावलं. देह म्हणजेच मी आहे. बघा ना, स्वरूपाच्या भोवताली आकाराच्या निमित्ताने नाशिवंत गोळा झालं. स्वरूप कसं आहे? ते अविनाशी आहे, त्याला कधीच नाश नाही आहे. ते अक्षर आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे, चिरंतन आहे. पण त्याच्याभोवती हा पसारा सगळा निर्माण झाला. कशाचा? नाशिवंत गोष्टीचा. आणि त्यालाही वाटायला लागलं की आपण तेच आहोत का काय, असं जीवाला वाटायला लागलं. परब्रह्माला नाही, जीवाला वाटायला लागलं की मी तेच आहे का काय. त्यामुळे काय झालं, आकाराला येणं म्हणजे जन्म आहे आणि आकार मोडणं म्हणजे मृत्यू आहे. आपली गोष्ट ही, आपली कहाणी सांगते की जेव्हा आम्हाला आकार आला तेव्हा आम्ही जन्माला आलो आणि हा आकार नाहीसा होईल. हाच आकार जेव्हा पंचत्वात विलीन होईल तेव्हा आम्ही नाहीसे होणार आहोत, म्हणजेच आम्हाला मृत्यू येणार आहे. अशी ही माया आहे. हे खेळ खेळणारी कोण आहे? ती माया आहे. म्हणजेच ती त्याची शक्ती आहे, अभिन्न अशी त्याची शक्ती आहे. त्याच्यातनंच प्रगट झाली, त्याच्यापेक्षा ती वेगळी नाही आहे. त्याचंच एक वेगळं रूप तिने घेतलेलं आहे, ती माया आहे. बरं, तिचं रूपांतर होऊ शकतं. बघा, जीवाला जोपर्यंत अहंकार असतो तोपर्यंत तो नाशिवंत आकारामध्येच गुंतून पडलेला असतो. अशा गुंतलेल्या जीवाला माया स्वस्वरूपापासून आणखीन 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 दूर 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 नेते. पण याला एक पण आहे, अट आहे. पण जर का त्या जीवाने जर का हा अहंकार पूर्ण विसर्जित केला आणि नाशिवंताला जर का बाजूला सारलं तर तीच माया त्या अनासक्त जीवाला आत्मस्वरूपापर्यंत घेऊन जाते. ही मायेची करामत आहे. म्हणजे माया चांगली आहे का माया वाईट आहे? माया चांगलीही नाही, माया वाईटही नाही. माया त्याची शक्ती आहे. ती तुम्हाला भुलवते पण आणि ती तुम्हाला स्वरूपापर्यंत पोचवते पण. आणि ज्या घटना घडतात ना, आपल्याला अतर्क्य, अनपेक्षित, अकल्पित अशा घटना आपल्या आयुष्यात म्हणा, या विश्वात म्हणा, घडत असतात. आता हा कोरोना येईल असं काही 10 वर्षापूर्वी वाटलं तरी होतं का? एवढ्या जगामध्ये उलथापालथ घडवून आणेल अशी कल्पना तरी होती का? पण आला ना, कोरोना आला. त्यांनी सगळं जगामध्ये उलथापालथ केली आणि ही उलथापालथ करत असताना माणसाचं जीवन पूर्ण त्यांनी बदलून टाकलं. कल्पनाच सगळ्या बदलल्या. मग हे कुणाचं हे कर्तृत्व आहे? अहो, हे मायेचंच आहे. ही मायाच आहे.
कोविड आला ही सुद्धा मायाच आहे. ती काय करते माया? अघटित घटना पटीयसी माया. अघटित घटना आत्तापर्यंत कल्पना केली नाही, आत्तापर्यंत कधी घडल्या नाहीत अशा घटना घडवून आणण्यात ही फार वाकबगार आहे. पटाईत आहे अगदी. पटीयसी म्हटलेलं आहे तिला. अशी पटीयसी माया आहे. आणि काय करते ही माया? वाईट पण नाही आहे बरं का, उगीच तिला दोष देण्यात पण अर्थ नाही आहे. नाशिवंताला चिकटलेल्या जीवाला दृश्याची उर्मी देणारी पण हीच आहे. ज्या नाशिवंत, आम्ही वस्तूला चिकटलोत, आम्ही भौतिकतेला चिकटलोय, त्यांना ती उर्मी देणारी सुद्धा तीच आहे, भुलवणारी सुद्धा मायाच आहे. आणि ज्यांनी नाशिवंत टाकून दिलेला आहे बघा, हे संन्यासी, योगी, संत, महात्मे यांनी त्या नाशिवंताचा त्याग केलेला आहे, टाकून दिलेला आहे. अशा जीवाला ब्रह्मस्फूर्ती देणारी सुद्धा हीच आहे. हीच माया स्फूर्ती पण देते, भुलवते पण, स्वरूपापासून दूर पण नेते आणि दूर गेलेल्या त्या जीवाला पुन्हा तिथपर्यंत नेऊन सुद्धा जाते. केव्हा? जर का त्यांनी अहंकार विसर्जित केला, नाशिवंत गोष्टी टाकल्या, तर ती त्याला स्वस्वरूप सुद्धा दाखवते. त्याचं दर्शन घडवणारी सुद्धा मायाच आहे. आता आपल्याला काय करायचंय? आपण ठरवायचं का? नाशिवंत सगळं टाकून द्यायचं, स्वरूपापर्यंत जायचं. आणि त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे अहंकार टाकायचा. जमेल का आपल्याला? बघूया, प्रयत्न तर करूया. पण हा मोठा चमत्कार आहे बरं का. एकच माया ही दोन रूपं कशी घेते हाही चमत्कारच आहे. कारण खरंच आहे, जेव्हा ती विषयामध्ये, भौतिकतेमध्ये, या दृश्य पसाऱ्यामध्ये जेव्हा ती गुंतवते तेव्हा ती अविद्या असते. आणि जेव्हा ती ब्रह्माचं स्वरूप दाखवते तेव्हा ती सुविद्या असते. अहो, समर्थानीच मनाच्या श्लोकामध्ये सांगून ठेवलंय, स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्म रे जाण माया सुविद्या. मुळी कल्पना दो रूपे तेची झाली, विवेके सदा स्वस्वरूपी मिळाली. तिचीच दोन रूप आहेत, तिचीच दोन रूप आहेत. एक भुलवणारं आहे आणि एक नेणारं आहे, एक परमपदापर्यंत पोचवणारं रूप आहे. अशी दोन रूपं तिचीच आहे. मग आता हिला शोधायचं कसं? चांगली माया कुठली, वाईट माया कुठली, असंही काही नसतं बरं का. चांगली आणि वाईट काही नाही. तुमच्याकडे फक्त विवेक पाहिजे. विवेकाने हे नाशिवंत सगळं बाजूला सारायचं. प्रत्येक गोष्टीकडे बघताना विचार करायचे, आत्मतत्व कशात आहे आणि अनात्म काय आहे, हा विचार करत गेलं तर तोच विवेक आहे. योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय, टिकणारं काय आहे आणि संपणारं काय, हा विचार सतत जर का मनात असेल तर ती सस्वरूपापर्यंत सुद्धा घेऊन जाते. आज आपण त्या अज्ञानाच्या क्षेत्रातच वावरतोय नाही का. आपल्या भोवतालचं हे सगळं जग आहे, याच्यात आम्ही गुंतून जातो, म्हणजे आम्ही अज्ञानाच्या क्षेत्रात वावरतोय. पण आम्हाला प्रवेश करायचा आहे. कुठे? ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे. मग त्याच्यासाठी आम्हाला गाईड कोण करणार, मार्गदर्शन कोण करणार? आहेत ना, हो, आमचे सद्गुरू आहेत. परमेश्वर जरी खाली उतरू शकत नसला तरी त्यांनी सद्गुरूच्या रूपाने त्याचेच रूप सद्गुरूंच्या रूपाने आपल्या अगदी नजीक आणून ठेवलेलं आहे, अगदी आपल्या जवळ आणून ठेवलेलं आहे. मग अशा आत्मज्ञानी पुरुषाचं मार्गदर्शन या मार्गामध्ये घ्यायचं आहे. अशा मार्गदर्शन करणाऱ्या सत्पुरुषालाच म्हटलेलं आहे सद्गुरू. सद्गुरू कसे आहेत बघा. आता त्याचा थोडासा, कारण आजची आपली ओवीच तीच आहे, पहिलीच ओवी ती घेणार आहोत. आणि म्हणून आपण थोडं सद्गुरूंच्या विषयी जाणणार आहोत. शरणागती म्हणजे काय हे आधी बघणार आहोत आणि मग ओवीकडे वळणार आहोत. सूक्ष्म, अविनाशी, सर्वसाक्षी, अतींद्रिय अशी सद्वस्तू जर का जाणायची आहे, सद्वस्तू म्हणजे तेच ब्रह्म बरं का. ते कसं आहे? सूक्ष्म आहे, अविनाशी आहे, सर्वसाक्षी आहे, अतींद्रिय आहे. हे जाणायचं असेल तर काय पाहिजे? पहिले म्हणजे सद्गुरू वचनावर विश्वास पाहिजे, पूर्ण विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, निष्ठा पाहिजे. आणि खरं म्हटलं ना तर आत्मस्वरूप ही काही मिळवायची गोष्ट नाही आहे किंवा कोणी कोणाला उचलून देण्याची पण गोष्ट नाही आहे. खरं म्हटलं तर ते आपलंच स्वरूप आहे, कुठून प्राप्तही करायचं नाही. ते आपलंच स्वरूप असल्यामुळे आधीपासून ते मिळालेलंच आहे तुम्हाला. काही आता हे आपण बघा ना, आपल्या घरात एखादी वस्तू नसली तर आपण दुकानात जाऊन आणतो, म्हणजे ती आधी नव्हती आणि ती आणली आम्ही आमच्या घरामध्ये. अशा अनेक भौतिक गोष्टी.
पण ह्या स्वरूपाचं ज्ञान हे कुठनं तरी बाहेरनं किंवा सद्गुरू अशी एक वस्तू उचलून तुम्हाला देणार असंही नाही. ते आत्मज्ञान ही स्वतः आहेच तुमच्याकडे. वेगळं कुठे त्याच्यासाठी शोधाशोध सुद्धा करायची नाही आहे. ते आहेच, पहिल्यापासून मिळालेलंच आहे. पण आम्हाला भ्रम झाला की ते आमच्यापाशी नाही. असं आम्हाला वाटतं की आमच्यापाशी नाही, यांच्यापाशी ते आपल्याला मिळवायचे. खरं हाही भ्रमच आहे. तोही त्या मायेचाच परिणाम आहे किंवा त्या अज्ञानाचाच परिणाम आहे हा सगळा. आणि वृत्ती काय होते? ही वृत्ती आत्म्याला पाठ दाखवते, पाठमोरी होते. आत्म्याकडे जे तिचं तोंड होतं, ती सन्मुख होती, ती विनमुख होते. आणि हीच त्या अज्ञानाची खूण आहे. अज्ञानाची खूण काय आहे? त्या आत्मस्वरूपाकडे ती बघत सुद्धा नाही. ती विनमुख त्याच्या पाठ दाखवून या भौतिक जगामध्ये रमते. खरं म्हटलं तर आत्मस्वरूप हे स्वतःच सिद्ध आहे. स्वतःच सिद्ध आहे. साधनाने साध्य करून घेण्याची ती वस्तूच नाही आहे की मी खूप साधन केलं म्हणजे मला ती प्राप्त होईल असं नाही आहे. मग ते आहेच आमच्याकडे, मग दिसत का नाही? एवढं तुम्ही म्हणताय की तुमच्याचकडे आहे, आम्हाला ते सापडत पण नाही किंवा आमच्याकडे आहे ह्याची सुद्धा आम्हाला जाणीव होत नाही. का बरं? अहो मायेमुळेच. माया निर्मित जे नाशिवंत आहे त्याच्यात आम्ही अडकलो आहेत म्हणून आम्हाला त्याची जाणीव होत नाही. हे सगळं सोडलं, हे नाशिवंत पदार्थामध्ये गुंतणं जे आमचं आहे ते सोडून दिलं की अज्ञानाचं आवरण भंग पावतं. बघा आता खूप घट्ट आवरण आहे त्या ज्ञानावर. अज्ञानाचं घट्ट आवरण आहे. मग आता थोडं थोडं तुम्ही एक एक गोष्ट टाकायला लागलात, विरक्त व्हायला लागलात, त्याग करायला लागलात की ते आवरण भंगायला लागतं. आणि मग पूर्ण तो पडदा नाहीसा झाला की मग आत्मवस्तूचा साक्षात्कार होतोच होतो. आत्मवस्तू कशी आहे? नित्यसिद्ध आहे. मिळवायची नाही आहे, प्राप्त करायचीच नाही आहे. तशी तिची तदाकारपणाने येणारी अनुभूतीसुद्धा नित्यसिद्धच आहे, आमच्यातच आहे. त्यामुळे आम्हाला अनुभूती कधी कधी येते, पण हे अज्ञानाचा इतका पगडा आहे ना आमच्यावर, त्यामुळे ती पूर्ण अनुभूती, स्वरूपानुभूती आम्हाला येत नाही. खरं म्हटलं तर हे आत्मज्ञान कधी उत्पन्नही होत नाही आणि कधी नाशही पावत नाही. त्या परब्रह्मासारखंच ते आहे. त्याला जन्मही नाही, त्याला मृत्यू पण नाही. आत्मज्ञान आहेच आहे. फक्त अज्ञानामुळे त्याच्यावर आवरण पडले, ते झाकलं गेले. सत्ता रूपाने ते संपूर्ण या विश्वामध्ये ओतप्रोत भरून राहिलेले आहे. ते ज्ञान सगळीकडे आहे. ते माझ्यामध्ये आहेच. माझ्यामध्ये आहे, तुझ्यामध्ये आहे, हिच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये आहे, सगळ्यामध्ये ते आहेच. आणि ह्याच ज्ञानाला म्हटलेले आत्मज्ञान. बघा आमच्या आद्य शंकराचार्यांनी अपरोक्षानुभूती ग्रंथामध्ये त्यात आत्मज्ञानाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, प्राप्तस्य प्राप्तिः इति अपरोक्षानुभूती. प्राप्तस्य प्राप्तिः. आम्ही काय करतो व्यवहारात? आम्ही काय करतो? जे अप्राप्त आहे, ही वस्तू माझ्याकडे नाही, आता मी ती आणली म्हणजे मला ती प्राप्त झाली. इथे तसं काहीच नाही आहे. प्राप्तच आहे, पण प्राप्त आहे ते सापडत नाही आहे. ते झाकलं असल्यामुळे सापडत नाही आहे. ते प्राप्त झालं की आत्मज्ञान झालं. म्हणजे जायचं कुठे नाही, यायचं कुठे नाही, शोधायचं कुठे नाही, ते इथेच आहे, आमच्यातच आहे. फक्त त्याचं झाकण काढायचं, बाजूला करायचे. आवरण बाजूला केलं तर आतमध्ये अनमोल असा खजिना आहे, खूप मोठा साठा आहे. तुमचे हिरे माणकं रत्न सगळे त्याच्यापुढे फिक्केत असा तो खजिना आहे. तो आपल्याजवळच आहे, पण आम्ही काय झालंय, मायेमुळे भ्रमित झालेलो आहोत. अशा अविवेकी जनांना मात्र तो सापडत नाही. पण केव्हा म्हणजे सापडणारच नाही का? मग आम्ही निराशच व्हायचं का? आम्हाला कधीच तो मिळणार नाही का? असंही नाही आहे. कधीतरी नक्कीच मिळणार आहे. तो कसा आहे? तो मिळणार कुठे आहे? तर सद्गुरूंकडे त्याचं किल्ली आहे, त्यांच्याकडे किल्ली आहे. एकदा का बघा ना, असं पूर्वी म्हटलं जायचं की जमिनीच्या खाली धन पुरलेलं असायचं, पण डोळ्यात विशिष्ट प्रकारचं अंजन घातलं की ते डोळ्यात विशिष्ट प्रकारचं अंजन घातलं की हे जमिनीच्या खाली पुरलेलं धन सुद्धा दिसायला लागतं. गुरुनी अंजन घातलं की. आता गुरु अंजन कसे काय घालतील? तर असंही म्हटलेलं आहे, गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे आकळेना. गुरुनी अंजन घातलं की ते बरोबर सापडतं.
त्यामुळे आपल्यातच नित्य असणाऱ्या या आत्मतत्वाची ओळख व्हायची असेल तर सद्गुरूंकडे जायला पाहिजे. आणि मग सद्गुरूंकडे गेलं, सद्गुरूंनी ज्ञान दिलं, सद्गुरूंची कृपा प्राप्त झाली की हा शोध लागतो. काय शोध आहे? अहम ब्रह्मास्मी. हे आत्मस्वरूप कसं आहे? शुद्ध आहे, चिन्मात्र आहे. जीवाला तर त्याची कल्पना सुद्धा नसते. तोपर्यंत जीव स्वतःला मी समजतो, मी करता, मी भोगता असा त्याचा अभिमान असतो. आणि हाच तर संसार आहे. अहंकार विमूढात्मा करता हमिती मन्यते. अहंकाराने विमोहित झालेला हा जीव म्हणतो मीच करताय, असं त्याला भ्रम झालेला असतो. आणि काय होतं, या थोडंसं अवघड बोलतीये, अगदी थोडंसं बोलणार आहे, मग आपण ओवीकडे वळूया बरं का. मला कल्पना आहे की थोडा कठीण विषय, पण बोलायलाच पाहिजे, कारण म्हणजे मग आपली पुढची वाटचाल चांगली होणार आहे. बघा आता कर्तेपणाच्या अभिमानामुळे काय होतं, परिच्छिन्नता येते. शब्द थोडेसे नवीन नवीन आहेत. परिच्छिन्नता येते म्हणजेच तुकडे. विश्वापासनं मी वेगळा स्वतःला मानायला लागतो. तो परमेश्वर वेगळा, ते विश्व वेगळं आणि मी वेगळी. आम्हाला स्वतःला वेगळेपणा अनुभवायला येतो आणि मग दृष्टीभेदयुक्त होते. मी वेगळी म्हटली की हा वेगळा, ती वेगळी, ते वेगळे, प्रत्येकजण वेगळा आम्हाला दिसायला लागतो. म्हणजेच आम्ही भेदामध्ये वावरायला लागतो. आणि जेव्हा आम्ही भेदामध्ये वावरायला लागतो तेव्हा या दृश्य विश्व हेच आम्हाला खरं वाटायला लागतं, जवळचं वाटायला लागतं. पण एकदा का हा भेद मावळला की मग ही परिच्छिन्नता नाहीशीच होते. हे तुकडे तुकडे आहेत ना, हे नाहीसेच होतात आणि सगळं एकत्वाचा अनुभव येतो. म्हणजे नेहमीच उदाहरण दिलं जातं, समुद्राचा तळ आपल्याला तर काही ठाऊकच नाही आहे. समुद्राचा तळ किती खोल आहे माहितीच नाही आहे. पण एकदा एका मिठाच्या बाहुलीला ते काम दिलं की तू जाऊन जरा तो समुद्राचा तळ शोधून ये. निघाली मिठाची बाहुली, अगदी आपल्याला काहीतरी काम सोपवले म्हणून मिठाची बाहुली गेली, समुद्रामध्ये शिरली. पण लागला का तिला शोध? त्या तळाचा शोध लागणारच नाही. अहो, ती मिठाची बाहुली त्याच्या समुद्रामध्ये शिरली काय आणि त्याच्याशी तदाकारच झाली. वेगळेपणा राहिलाच नाही तिला, तर कुठला समुद्राचा थांग लागणार तिला? इथे सुद्धा जीवाची अवस्था अशीच होते. जीव एकदा त्या समुद्रामध्ये, म्हणजे समुद्र नाही आहे इथे, परब्रह्मामध्ये प्रवेश केला की त्याला स्वतःचं अस्तित्वच राहत नाही. तो तदाकार होऊन जातो. आणि म्हणून असंही म्हटलेलं आहे, थेंबुटा सागरी बुडाला. थेंबुटा म्हणजे थेंबाला म्हटलेलं आहे, पाण्याचा थेंब सागरात बुडाल्यानंतर तोच सागर होऊन जातो. मी जेव्हा त्या परब्रह्माशी एकरूप होते, तदाकार होते, तेव्हा मी परब्रह्मच होते. आणि मग तेव्हा अनुभूती येते, अहम ब्रह्मास्मी, मीच ब्रह्म आहे अशी अनुभूती येते. तेव्हा ही परिच्छिन्नता, हा मी तूपणाची झाली बोळवणं, हा भेद मावळूनच जातो. आणि मग तो जीव त्या अनंतामध्ये विलीन होतो. आणि हीच आहे ईश्वराची ईश्वरता. आणि जो जीवनमुक्त आहे ना, विवेक चूडामणीमध्ये आचार्यांनी ज्या जीवनमुक्ताचं वर्णन केलं आहे ते हेच आहे, आत्मसाक्षात्कार. त्याचं जीवन, त्या जीवनमुक्ताचं जीवन, बाहेरून सगळे व्यवहार चालू असतात. तो संसारी असतो, त्याला बायका मुलं असतात, घरदार संसार सगळं असतो, नोकरी धंदासुद्धा असतो. पण आतून तो पूर्णपणाने सुटलेला असतो. म्हणजे बाहेरचं जीवन अगदी व्यवहाराने नटलेलं असलं तरी आतून तो अतिशय शांत असतो, निर्मळ असतो, अपरिच्छिन्न असतो. सगळ्या पापांपासनं, हेवे दावे, संघर्ष, संकुचितपणा यापासनं तो पूर्ण मोकळा झालेला असतो. म्हणजे तो कुठल्या सीमेवर असतो तर मानवता आणि देवत्व याचा मनोहर मिलाफ त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये आढळतो. आणि त्याच्या जीवनामध्ये सहज आणि विनासायास सगळं ह्या देवत्वाच्या खुणा, ईश्वरी खुणा प्रगट व्हायला लागतात. त्याला सगळीकडे आत्मदर्शन घडतं, सगळीकडे सदा सर्वदा त्याला ब्रह्माचंच दर्शन घडतं. सर्वत्रास्ति सदास्ति किं बहुगिरा त्वय्यास्ति मय्यास्ति च. कुठे ते ब्रह्म? प्रल्हादाने विचारला होता ना. प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने प्रश्न विचारला होता, सारखं काय रे तू नारायण 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 म्हणतोस, कुठे आहे तुझा नारायण, सांग बरं. तेव्हा प्रल्हादाने हे उत्तर दिलं होतं, सर्वत्र अस्ति.
सगळीकडे आहे. बरं केव्हा आहे? फक्त दिवसा आहे किंवा फक्त रात्री असं नाही आहे. सर्वत्र असती सदा असती किम बहुगिरा, मी बोलू तरी किती जास्त. त्वय्यास्ती मय्यास्तीच, तुझ्यातही आहे आणि माझ्यातही आहे. इतकं सगळीकडे त्या सद्गुरूंना, सज्जनांना, संतांना हे आत्मदर्शन घडत असतं. आणि आमचे आचार्य तर म्हणतात, भेद हेच अज्ञान आहे आणि अभेद हेच ज्ञान आहे. एवढी साधी व्याख्या जरी लक्षात ठेवली, जोपर्यंत आपल्याला विश्वामध्ये भेद दिसतोय तोपर्यंत आपण अतिशय अज्ञानी आहोत. कितीही शिकले असलं तरी, व्यावहारिक पदव्या पुष्कळे, मोठाली चांगली नोकरी, धंदा, व्यवसाय सगळं छान आहे, तरीसुद्धा आम्ही अज्ञानीच आहोत, कारण आम्ही भेदात वावरतो. एवढंच आपण त्या आत्मारामाच्या बद्दल बोलतोय. आता आपण मुख्य विषयाला बघूया. आता हे आपल्याला एवढं तर कळलं, ते ज्ञान माझ्याकडेच आहे, वेगळं कुठनं आणायचं नाही आहे, आयात करायचं नाही आहे, दुसरं कोणी उचलून मला ते ज्ञान देणार नाही, ते माझ्याकडेच आहे. फक्त त्या ज्ञानावर जी पुटं साठलेली आहे, जे आवरण आहे, ते फक्त बाजूला करायचे. आणि ते बाजूला केलं की आतलं ज्ञान अगदी उघड आहे, स्पष्ट आहे, ऑब्व्हियस आहे. इतकं जर का ज्ञान असेल ना, तर मग ते कुणामुळे मिळणार आहे? ते सद्गुरूंमुळे मिळणार. मग या सद्गुरूंची भेट कशी होईल? आम्हाला सद्गुरू भेटतील तरी कधी? तुमची तयारी झाली की सद्गुरू आपणहून तुम्हाला भेटतील. समर्थ म्हणतायत, समर्थांचे सद्गुरू कोण होते? प्रभू रामचंद्र. आराध्य दैवत सुद्धा प्रभू रामचंद्र आणि सद्गुरू सुद्धा प्रभू रामचंद्रच होते. आणि आता समर्थ कधीही प्रभू रामचंद्रांचं नाव घेतल्याशिवाय त्यांच्या कुठल्याच विषयाला सुरुवात करत नाहीत. आता पहिल्या 6 ओव्या झाल्यानंतर 7व्या ओवीमध्ये समर्थ म्हणतायत, आता वंदीन सद्गुरू स्वामी, जेथे राहिले तोची मी, आणि निवारिली निजधामी, पाचही जेणे. आता सद्गुरूंना वंदन करतोय. कसेच सद्गुरू? जेथे राहिले तोची मी, कारण ते माझ्या स्वरूपामध्ये राहत आहेत, ते सुद्धा वेगळे कोणी नाही, ते माझ्यामध्येच आहेत. आणि निवारिली निजधामी, आणि त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्यांनी पाचही जेणे, 5 रूपं, 5 गोष्टी त्यांनी निवारण केल्या. आता ह्या 5 गोष्टी कुठल्या? सद्गुरू म्हणजे कोण? हे सगळं आपण आता जाणून घेणार आहोत, हळूहळू जाणून घेणार आहोत. 7व्या ओवीमध्ये सांगितलंय, सद्गुरू हे माझे मालक आहेत, स्वामी आहेत, धनी आहेत. त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध मी कधीही जाणार नाही. स्वामींची आज्ञा ही मला शिरसा वंद्य आहे, असं इथे म्हटलेलं आहे. जेथे राहिले तोची मी, त्यांना मी आता वंदन करतोय, कारण ते स्वस्वरूपामध्ये राहत आहेत आणि माझंही स्वरूप तेच आहे. माझं वेगळं आणि त्यांचं वेगळं असं नाही, सगळ्यांचं सस्वरूप एकच आहे. त्या सस्वरूपाच्या ठिकाणी सगळी 5ही किंवा पंचभौतिक विश्व बाजूला सारलं जातं, निवारलं जातं, असं म्हटलेलं आहे. हा झाला शब्दशः अर्थ. अजून नाही कळलं आपण 5 काय, 5 भूत काय, काही नाही कळलं अजून, किंवा सद्गुरू कोण आहेत बघा. आता आणखीन जाणून घेऊया. ज्या अविद्येच्या प्रांतामध्ये जीव वावरत असतो, आपण सगळे अविद्येच्या प्रांतात वावरतोय, तिथे दृश्याचं, स्थलाचं, पंचमहाभूतांचं साम्राज्य चालतं. आपला देहसुद्धा पंचमहाभूतांचा आहे, हे विश्वसुद्धा पंचमहाभूतांचं बनलेलं आहे. आणि सगळं दृश्य आहे, सगळं डोळ्यांनी दिसतंय किंवा स्थूल आहे, सगळ्याला आकार आहे, नाम आहे, रूप आहे. आणि त्यामुळे तिथे सगळं ह्या पंचमहाभूतांचं साम्राज्य चालतं. आणि सस्वरूप साक्षात्काराचा प्रांत कसा आहे? तो विद्येचा आहे, तो सुविद्येचा आहे, सद्विद्येचा आहे. तिथे कुणाचं साम्राज्य चालतं? तिथे अदृश्य अशा अतींद्रियाचं साम्राज्य आहे, सूक्ष्माचं आहे, चिन्मयाचं साम्राज्य आहे. आणि जीवाची शक्ती इथे तोकडी पडते. जीवाला इथे काहीच करता येत नाही. इथे ह्या जगामध्ये जीव म्हणतो की मी अधिकारी, मी राजा, मी मंत्री, मी अमका, मी तमका. त्या स्वरूपाच्या प्रांतात तुमचं काही अधिकार असला तरी तो तोकडा पडतो, थिटा पडतो, कमी पडतो. आणि आता समजा माझ्या शक्तीने, माझ्या सामर्थ्याने ही अविद्या बाजूला सारायची झाली, नाही जमत. माझं सामर्थ्यच इतकं तोकडं आहे की मी कशीही अविद्या बाजूला सारणं जमतच नाही. आणि मग या स्थूलाच्या ओढीकडनं सूक्ष्माच्या कडे जाणं हे काही सोपं काम नाही आहे. पण मग जमणारच नाही का आम्हाला? जमणार आहे ना.
त्यामुळे त्याच्यासाठी मग कुणाला शरण जायचे? साक्षात्कारी सद्गुरू सत्पुरुषांच्या स्वरूपामध्ये त्यांना ते लाभले की त्यांना शरण जायचे. आणि म्हणून जीवाला ईश्वर दर्शनाची खरी तळमळ लागली, खरी ओढ लागली की मग सद्गुरू आपणहून भेटतात. तोपर्यंत नाही भेटणार. उगीच आम्ही लौकिक सद्गुरू, यांना सद्गुरू करा असं लोक म्हणतात बरं का. व्यवहारात सुद्धा लोक म्हणतात तेव्हा फार वाईट वाटतं की मी गुरु केला. आधी गुरु केला असं म्हणायचंच नाही. त्यांना मान पाहिजे ना. केला म्हणजे कोण? तो आपला जवळचा असा काही मित्र नाही आहे असं नाहीच म्हणायचं. सद्गुरूची कृपा मला लाभली असं म्हणायचं. मी गुरु केला असं कधीच म्हणायचं नाही. आणि करणारे तुम्ही कोण? सद्गुरूंची इच्छा असेल, त्या ईश्वराची इच्छा असेल तर सद्गुरू तुमच्याकडे अगदी आपणहून येतात. इतकं जर असेल आणि मग सद्गुरूंवर निष्ठा ठेवायची म्हणजे काय? सद्गुरू ज्या मार्गाने नेतील त्या मार्गाने जाणं म्हणजे शरणागती आहे. कल्याणाची कशी समर्थांवर निष्ठा होती? समर्थांनी त्या धाब्याच्या मारुतीपाशी कड्यावर ते उभे असताना वाऱ्याचा असा झोत आला आणि त्यांची छाती उडाली कल्याणा असं म्हणेपर्यंत कल्याणाने ती हवेतल्या हवेत पकडली, उडी मारली. मला काय होईल, लागेल का, एवढं काय त्या छातीचं, असं काही म्हणलं नाही. ही आहे सद्गुरूंवरची निष्ठा. त्यामुळे अशा शरणागत शिष्याला ते सद्गुरू हे खऱ्या अर्थाने आपले स्वामी वाटतात. त्यातूनच त्याला स्वरूपाचा साक्षात्कार घडत असतो. सद्गुरू आणि सत्शिष्य हे दोघंही परमानंदामध्ये अगदी विलीन होतात. आता हा जो आत्मानंद आहे ना, ही सहज स्थिती आहे, ही नैसर्गिक स्थिती आहे. आणि तेच तर आपलं मूळचं निवासस्थान आहे. आपलं मूळ घर कुठलं आहे? ते स्वरूप हेच आपलं खरं तर मूळ निवासस्थान आहे. इथे म्हटलेलं ना, आता निवारिली निजधामी. धाम म्हणजे घर आणि निज म्हणजे स्वतःचं घर कुठलं आहे तर बघा ना. त्यामुळे आपलं ते मूळचं निवासस्थान आहे आत्मानंद. आत्मज्ञान हे इथेच आपलं मूळ घर आहे. आणि आत्मविस्मृतीमुळे आम्ही त्याला विसरलो आहेत ना, म्हणून आम्ही खाली घसरतो. खाली म्हणजे कुठे? या पंचमहाभूतांनी भरलेल्या विश्वामध्ये आम्ही खाली खाली उतरतो. आणि मग हेच विश्व आम्हाला जवळचं वाटायला लागतं. आणि वर म्हणजे पंचमहाभूतांच्या पलीकडे असणारं अतींद्रिय आनंदमय विश्व आम्हाला दूरचं वाटायला लागतं. हे याच्यातच आम्ही रमायला लागतो. पण रमायचं नाही आहे. रमायचं नाही आहे. आपल्या घराचं भान ठेवायचं आहे. आता पाचही जेणे ह्याच्याला फार वेगळा संदर्भ आहे बरं का. पाच म्हणजे काय? पंचमहाभूत हे तर पाहिलं आपण. आणखीन एक गोष्ट अशी आहे, या देहाला पंचकोश आहेत. पंचकोश आहेत. या देहाचे हे कोश आहेत. कोश म्हणजे पेटी आहे. हा जो आत्मा आहे तो अशा पेटीमध्ये बंदिस्त आहे. पहिला आहे तो अन्नमय कोश आहे, मग आहे प्राणमय कोश, मग आहे मनोमय कोश, मग आहे विज्ञानमय कोश आणि आतला आहे तो आनंदमय कोश. हे सगळे कोश भेदून जायचे तेव्हा तो आत्मानंद मिळेल, असा तो पाचचा अर्थ आहे. पंचमहाभूत हा एक अर्थ झाला, पंचकोश हा दुसरा अर्थ झाला. आता तिसरा अर्थ पण बघूया. पाच पाच काय आहेत आपल्याला? पुष्कळ पाच गोष्टी आहेत. पहिलं, आत्म्याचं घर कुठलं आहे? पाच घर आहेत तशी म्हटलं तर आपल्याला बरं का. आत्म्याचं घर कुठलं आहे? देह हे आत्म्याचं घर आहे. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर असं म्हटलेलं आहे. म्हणजे हा देह हे सुद्धा त्याचं घरच आहे. समर्थांनी तर भिक्षा निरूपणामध्ये म्हटलेलं आहे, पहावी घरांची घरे, भिक्षा मिसे लहान थोरे परीक्षून सोडावी. आता घरांचं घर कुठलं आहे? म्हणजे एक घर हे झालं देह. या देहाचं घर म्हणजे आत्ता आपण राहतोय ते आपलं घर. छोटं असेल, मोठं असेल, झोपडी असेल, बंगला असेल, फ्लॅट असेल, हवेली असेल, काहीतरी असेल, ते घर आहे. ते दुसरं घर झालं. पहिलं देह हे घर, दुसरं आम्ही राहतोय चार भिंतींचं जे घर आहे, जे बंदिस्त आहे, ते घर आमचं दुसरं घर आहे. तिसरं घर म्हणजे आम्ही ज्या जगात राहतोय, या पृथ्वीवर राहतोय ना, ही पृथ्वी हे सुद्धा आमचं घरच आहे. आणि या पृथ्वी कुठे आहे? या पृथ्वी आकाशगंगेमध्ये. म्हणजे हे विश्व, हे ब्रह्मांड, हे सुद्धा माझंच घर आहे. म्हणजे हे चौथं घर झालं. पहिला देह हे माझं घर, मी राहते हे माझं घर, पृथ्वी हे माझं घर, आणि मग विश्व हे माझं घर. आणि त्याही पलीकडे माझं खरं घर कुठलं आहे? परमधाम.
परमधाम, परमेश्वराशी तद्रूप होणं हेच माझं खरं तर घर आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्या घरापर्यंत गेले की परत यायचं नाही आहे. आम्ही कसं ह्या घरातनं 10 वेळा बाहेर जातो, परत येतो, पण त्या घरातनं परत म्हणजे तिथे पोचलं की तिथनं येणं जाणं नाही, सगळं संपलंच आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्या परमधामाची खरं म्हटलं तर आपल्या सगळ्यांना अतिशय ओढ आहे. ओढ आहे, समजत नाही आहे. ज्ञान काही फारसं नाही, आत्मज्ञान सुद्धा झालेलं नाही आहे, पण मनाची ओढ कुठे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. त्या उगमाकडे जायचे. आणि उगम कुठे? मागे 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 जसं आपण विचार करू, जसं जसं एक एक गोष्ट एलिमिनेट करू, तसं शेवटी उरतं काय? ते परब्रह्म. तिथपर्यंत पोचायचं. शब्दाने तर पोचलो, अनुभूतीने पोचायचं. पण शब्दाने पोचताना सुद्धा आपल्याला काही काही गीतंसुद्धा अतिशय मार्गदर्शक ठरतात, उपकारक ठरतात. एका गीतामध्ये असं म्हटलेलं आहे, वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. बघा, कुठल्याही स्त्रीला कितीही मोठी झाली, अगदी म्हातारी झाली, तरी माहेराची ओढ असतेच की नाही. मग जीवसुद्धा इथे राहतोय, ह्या विश्वामध्ये रमल्यासारखा वाटतोय, पण हे त्याचं सासर आहे. सासरी कितीही म्हटलं तरी शेवटी काय, माहेरचा एखादी व्यक्ती भेटली, एखादा माणूस भेटला, एखादं नाव जरी कुठे ऐकलं तरी लगेच मन तिकडे ओढ घेतं. त्यामुळे वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. मला तिकडे जायचं आहे, मला कधीतरी माहेरी जायचं आहे असं जीव म्हणतोय. आणि अहो, सगळेच आमचे संतसुद्धा काय म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भीवरेचे तिरी. मग तिथे जायचं असतं. संतांना त्या माहेरी जाण्यात काय इतकं सुख कसं काय वाटतं? आहेच ना, ते निजधाम आहे शेवटी. त्यामुळे ह्या दृश्यविश्वामध्ये आम्ही पुष्कळ वावरतोय, आनंदित झाल्यासारखं दाखवतोय, पण भरकटत असतो. काही झालं तरी हे माझं खरं घर नाही आहे, हे माझं खरं निवासस्थान नाही. आणि कितीही फिरलो तरी आपल्या मूळ घराकडे जायची ओढ सगळ्यांनाच असते. जीवाला काही चैन पडत नाही. आणि व्यवहारात सुद्धा बघा ना, अगदी तुम्ही कितीही मोठाल्या ट्रीपला जा, लक्झरी ट्रिप करा, अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये राहा, काहीही करा, जगातले अतिशय प्रेक्षणीय दृश्य बघा, पण आपल्या घरी आल्यावर जे समाधान वाटतं की वाह, माय होम, माय स्वीट होम, जे समाधान वाटतं ते दुसरीकडे नाही वाटत. मग त्या सगळ्यांचं जे माहेर आहे, सगळ्यांचं जे निजधाम आहे, तिथे पोचल्यावर तो काय आनंद होईल, काय समाधान लाभेल. आणि ते समाधान मिळवायचं असेल तर सद्गुरूंचे पाय धरायला पाहिजे. आणि सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावरनं मुख्य म्हणजे चालायला पाहिजे. नुसतेच पाय धरायचे नाही आहेत. कारण सद्गुरू काय करतात, आपल्याला आत्मस्मृती देतात, आपल्याला स्वानंदरूपी घरी पोचवतात. आम्हाला विस्मरण झालं आहे ना, आम्हाला त्या घराचं विस्मरण झालं, ते सद्गुरू तुम्हाला स्मृती देतात. आणि हे सद्गुरू जेव्हा स्मृती देतात तेव्हा आम्हाला अतिशय आनंद होतो. जेव्हा त्या घरी पोचतो तेव्हा तर अतिशय आनंद आहे. कारण सद्गुरू सगळं माझं सर्वस्व आहे, सगळं सर्वस्व, सार सर्वस्व आहे ते सद्गुरू आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, असं एका गीतात भजनात म्हटलेलं आहे. तसंच आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला निजधामापर्यंत जायचे. एकदा अशीच एक घटना झाली बरं का, जुनी घटना आहे, फार जुनी पण नाही आहे, साखरे महाराजांच्या आयुष्यातली. तेव्हा साखरे महाराज असे घोड्यावरनं चालले होते आणि पुण्यातल्याच पासोड्या विठोबापाशी त्या विठोबाचं दर्शन घेऊन ते घोड्यावरनं चालले होते. तिथे एक बाई होती, फुलं गजरे काय तुळशी बेल दुर्वा असं विकणारी अशी एक बाई होती. साखरे महाराज दर्शनासाठी चालले होते, घोड्यावरनं उतरले आणि म्हणाले की तोपर्यंत ती बाई, आता संध्याकाळ झाली होती, ती सगळं आपलं सामान आवरत होती, त्या बस्करामध्ये सगळं गोळा करून ती सगळं भरत होती. तेवढ्यात त्यांनी काही फुलं मागितली. ती म्हणाली, अहो काय सांगू, वाढ वेळ झाला, वाढ म्हणजे पुष्कळ वेळ झाला आणि जायचं बी दूर आहे, वाढ वेळ झाला आणि जायचं बी दूर आहे. एवढे तिचे शब्द ऐकले आणि साखरे महाराज म्हणले, खरंच की बरोबर आहे, वाढ वेळ झाला आणि जायचं बी दूर आहे. ते म्हणले, तिच्या मुखातून जणू काही परमेश्वरच बोलला.
म्हणजे वाढ वेळ झाला, म्हणजे आयुष्य गेलं की संध्याकाळ व्हायला आली आणि जायचंय कुठे, दूर जायचंय, कधी पोचणार. अगदी सगळ्या गीतामध्ये जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे. त्या गीतामध्ये सुद्धा आपल्याला वाटेल हे प्रियकरासाठी गीत आहे, नाही आहे, परमेश्वरासाठी आहे. दूर राहिलंय माझं घर, मला जायचंय आणि इतके ओझी घेतलीत ना या प्रपंचाची, कधी पोचणार. ही आर्तता आहे, ही तळमळ त्याच्यामध्ये. साखरे महाराजांना त्या बाईच्या, त्या फुलवाल्या, त्या माळिणीच्या रूपाने परमेश्वरच बोलला असं वाटलंय. आणि त्यांना वाटलं की अरे, देवप्राप्तीच्या स्थितीपर्यंत पोचण्यासाठी आपल्याला किती अजून वाटचाल करायची, किती घर दूर राहिलंय. आणि म्हणून त्यांनी त्या माळिणीलाच मनातल्या मनात गुरु मानलं आणि तेव्हापासून त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. कुणाचा एखादा शब्दसुद्धा आपल्या आयुष्यात परिवर्तन करू शकतो. असंही म्हटलेलं आहे, करीच काही त्वरा जो तोवरी जरा मरणते दूर. आपल्याला सांगितलंय, करीच काही त्वरा जोवरी जरा मरणते दूर, जरा नजर जाहली तोच पालटे नूर. काय सुंदर आहे हो, एक एक संतांची वचन आहेत ना. जरा शब्दावर 3 श्लेष केलेले आहेत. जरा म्हणजे म्हातारपण आहे, आणि जरा म्हणजे जरासं, थोडंसं, आणि जरा म्हणजे काही काळ. 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. करीच काही त्वरा तोवरी, काहीतरी अरे गडबड कर, लगबगीने कर काम, वेळ वाया दौडू नको. करीच काही त्वरा तोवरी जरा मरणते दूर. जोपर्यंत अजून म्हातारपण आलं नाहीये, मरण आलं नाही, तोपर्यंत काहीतरी हालचाल कर, काहीतरी परमेश्वरासाठी, काहीतरी प्राप्तीसाठी प्रयत्न कर. जरा नजर जाहली. बघा काय सुंदर आहे. जरा म्हणजे थोड्या वेळ, काही काळ, नजर जाहली तोच पालटे नूर. या कार्यामध्ये सद्गुरू भेटले की सगळा आमचा नूरच पालटून जातो, असंही सांगितलंय. आता त्या निजधामी पोचायचे, 5 गोष्टींचं निवारण करायचे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, ते परत एकदा बघूया तीच ओवी. आता वंदीन सद्गुरू स्वामी, जेथे राहिले तोची मी, आणि निवारिली निजधामी 5ही जेणे. ज्याने ही 5ही निवारली त्या सद्गुरूंच्या सहाय्याने मला निजधामी पोचायचे, हे तर नक्की ठरलं. पण आता त्या निजपदाकडे कसं जायचंय, पुढच्या 8व्या ओवीमध्ये समर्थ सांगतायत. तया निजपदा पहिलीकडे, आनंदे वृत्ती वावडे, पद लाधली या जडे, तद्रूप होऊन या. आपल्या मूळ स्थानाकडे जाताना मन अगदी आनंदाने उड्या मारतं आहोत. तया निजपदाकडे आनंदे वृत्ती वावडे. काय त्या वृत्तीला अगदी उड्या माराव्याशा, अगदी नाचावंसं वाटतंय. पद लाधलिया जडे, तिथे पोचल्यावर त्याच्याशी तदाकारच होऊन जाते, तद्रूप होऊन या. बघा आता आनंद तर होतोच आहे, नुसत्या कल्पनेनेच मला आत्ताच अंगावर शहारे येत आहेत, रोमांच येत आहेत. आता ह्या तिथपर्यंत पोचायचे तर ज्ञानाचे 2 प्रकार आता सांगितलेले आहेत. सद्गुरूंकडे गेल्यानंतर सद्गुरू ज्ञान देतात. एक आहे वस्तुज्ञान, दुसरं आहे आत्मज्ञान. वस्तुज्ञान कसं असतं, ते द्वैतयुक्त असतं. वस्तूचा अभ्यास करायचा, कुठल्या तरी एखाद्या शास्त्राच्या शाखेचा अभ्यास करायचा, ते सगळं द्वैतयुक्त ज्ञान आहे. तिथे ज्ञाता वेगळा आणि ज्ञेय वेगळं, हे दोन्ही भिन्न असतं. समजा मला खगोलशास्त्राचा अभ्यास करायचा आहे, समजा मला जीवशास्त्राचा, वनस्पतीशास्त्राचा, प्राणीशास्त्र, कुठलाही अभ्यास करायचा आहे, ते शास्त्र वेगळं, मी वेगळी, द्वैत आहे. ज्ञाता वेगळा, मी वेगळी, आणि ज्ञेय वेगळं आहे. पण आत्मज्ञानामध्ये फक्त अद्वैत आहे. ज्ञाता हा ज्ञेया वाचून ज्ञेयाशिवाय वेगळा भिन्न राहूच शकत नाही, आणि हे सगळ्यात उत्तम ज्ञान आहे. याला शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान म्हटलेलं आहे. आता सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली एकदा साधनं सुरुवात केली की पहिली स्टेप काय आहे, पहिली पायरी काय आहे, तर पहिलं म्हणजे मन शुद्ध बनतं. सुरुवात केल्याबरोबर, साधनाला नुकती सुरुवात केली आहे, मन शुद्ध बनतं. आणि अशुद्ध मनाला भौतिक गोष्टींची खूप आवड असते. आत्तापर्यंत आम्हाला खूप भौतिक गोष्टींची आवड होती, म्हणजे आमचं मन अशुद्ध होतं. आता मन शुद्ध झालंय, आपोआपच ही सगळी आवड गळून पडते, नाहीशीच होते. ती आतून नाहीशी व्हायला पाहिजे, वरवर बोलण्यातनं नाही, आतून नाहीशी होणं हेच मन शुद्ध झाल्याचं लक्षण आहे.
आणि मन शुद्ध झालं की कशाची भीती आहे? मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कुणाची. कशाची भीतीच बाळगायची नाही. त्यामुळे मग मन शुद्ध झालं की पुढची वाटचाल झपाट्याने व्हायला लागते. अशा शुद्ध मनाला मग त्या अतींद्रियामध्ये संचार करण्याचं सामर्थ्य प्राप्त होतं. पहिले मन शुद्ध पाहिजे, मग ते अतींद्रिय म्हणजे इंद्रियांनी भोग घ्यायचेच नाही, ते अतींद्रियचं ज्ञान होऊ शकतं. आणि मग त्याच्या आत्मस्वरूपाशी संपर्क साधला की ते तदाकार होऊन जातं लगेच. फार वेळ लागत नाही आहे. पहिले सद्गुरूची तुमची भेट व्हायला पाहिजे. तुम्ही त्यांनी सांगितलेल्या साधनाप्रमाणे सुरुवात तर करायला पाहिजे. मन शुद्ध झालं की मन आपोआप अतींद्रियाच्या प्रांतामध्ये सुद्धा वावरायला लागतं. आणि मग आत्मस्वरूपाची ओळख होणं फारसं कठीण राहत नाही, ते तदाकारच होऊन जातं. करायला काय पाहिजे? नक्की काय करायचं आहे? तर पहिल्यांदा माईक पदार्थांचा त्याग करायचा. माईक, मायेपासून उत्पन्न झालेले जे पदार्थ आहेत म्हणजे सगळंच ना, जे जे दृश्य आहे ते सगळ्याचा त्याग करायचा आहे. आणि श्री गुरूंनी दिलेल्या साधनांनी ब्रह्म अनुभव घ्यायचा आहे. हा त्याग करायचा, हे काढून टाकायचं आणि हे आत्मसात करायचं. विवेक आत्मसात करायचे आणि वैराग्यातनं ह्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत. हीच प्रक्रिया सांगितली आहे. तोच हा ग्रंथ आहे, तो आत्माराम. या आत्मारामाचा अभ्यास करताना आपल्याला अनेक टिप्स मिळणार आहेत, अनेक क्लू मिळणार आहेत. आणि खरंच आहे, एकदा का ही अनुभूती यायला लागली म्हणजे बघा ना, पुढची ओवी काय सांगते, 9वी ओवी, स्वामी कृपेचा लोट आला. आता स्वामींनी एकदा तुमचं मन शुद्ध झालं ना की स्वामी त्या कृपे अगदी भरभरून तुमच्यावर कृपा करतात. स्वामी कृपेचा लोट आला, थोडा ओहळ थोडासा प्रवाह नाही, लोट आलाय. अगदी मी घाबरून गेलो, इतकी स्वामींनी कृपा केली. स्वामी कृपेचा लोट आला, मज सरोवरी सामावला. ती कृपा माझ्या सगळ्या त्या मानस सरोवरामध्ये सामावून गेलेली आहे. पूर्ण झाली या उचंबळला अनुभव उद्गार. आता लोट आलाय, स्वामींनी भरभरून कृपा केली आहे. माझं ते मानस सरोवर होतं ते भरून व्हायला लागलंय आणि ते उचंबळायला लागलं. तर मावे ना हो, त्या सरोवरामध्ये ते मावे ना त्यांची कृपा. अशा वेळेला होतं काय, तर अनुभव उद्गार, आपोआप मुखातून काहीतरी आनंदाचे उद्गार बाहेर पडतात. आणि ही खरी घटना आहे, ही खरी घटना आहे. इथलं बघूया आणि मग आपण उपनिषदातलं पण बघूया. बघा, श्री सद्गुरू कृपेचा लोंढा आला आणि त्याच्यातनं माझं अंतःकरण रूपी तळं म्हणा, सरोवर म्हणा भरून गेलं. ते पूर्ण भरलं, ते भरून व्हायला लागलं. तेव्हा तो अनुभव जो होता, मला जो तिथे अनुभूती जी आली ती उद्गार रूपाने बाहेर पडली. हा साधा शब्दशः अर्थ झाला. आता बघा, ईश्वरी अनुसंधानाचा अभ्यास करत असताना साधक स्वतःच्या प्रयत्नांनी काही पायऱ्या गाठू शकतो. पहिल्या काही पायऱ्या आहेत ना योगाच्या सुद्धा, अष्टांग योगाच्या काही पायऱ्या साधक आपल्या आपण पोचू शकतो. ध्यानावस्थेपर्यंत सुद्धा पोचू शकतो. पण पुढचं तुमच्या हातात नाही, पुढचं सद्गुरू कृपाच पाहिजे. ध्यानासाठी जीव प्रयत्न करतो, परंतु जीवालाही मर्यादा आहे ना. कारण आपण मगाशीच पाहिलं, जीव परिच्छिन्न आहे, त्याला मर्यादा आहे. जीवात्म्याचा जेव्हा यत्न कमी पडतो, करतोय प्रयत्न पण तो पुरेसा नाही आहे, पूर्णतः त्यांनी आत्मज्ञान प्राप्त होणार नाही आहे, तेव्हा तो सद्गुरूला शरण जातो. प्रयत्न माझे आहेत, मी करीनच, पण तरी तुझी पाहिजे रे, कृपा तुझी असेल तरच मी पोचीन. अशी जेव्हा शरणागती पत्करतो तेव्हा ईश्वराची किंवा सद्गुरूंची कृपा अवतरली की ध्यानही जमायला लागतं. ध्यानामध्ये सुद्धा एकाग्रता साधायला लागते. आणि मग पुढची पायरी म्हणजे काय आहे, तर ते मन आहे ते अधिक सूक्ष्म, अधिक स्थिर, अधिक तन्मय आणि अधिक आनंदरूप अवस्था तो अनुभवतो. आणि हाच आहे स्वामी कृपेचा लोंढा. लोट म्हटलेला आहे ना. 2 प्रकारची ध्यानं असतात बरं का. एक कमावलेलं ध्यान किंवा एक कृपेने आलेलं ध्यान. आता हे ध्यान कसं आहे, आता कमावलेलं म्हणजे आपल्या प्रयत्नाने केलेलं, पण कृपेने आलेलं ध्यान जास्ती सहज आहे, जास्ती नैसर्गिक आहे आणि विनासायास आहे. प्रयत्न शैथिल्य, प्रयत्न फारसे करावेच लागत नाही. सद्गुरूंची कृपा झाली की ध्यान जमायला लागतं.
आणि जसजसं हे ध्यान परिपक्व होऊ लागतं तसतसा तो जीव त्या स्वरूपाशी तद्रूप व्हायला लागतो. पुढे मग ती तद्रूपता आणखी आणखी वाढली की त्याचं हृदयाकाश, चित्ताकाश इतकं आनंदाने भरून जातं की हृदयकोशसुद्धा कमी पडेल अशी त्याला काळजी वाटायला लागते. इतकी त्या स्वानंदामध्ये वाढ होते, तो मावेनासा होतो. आणि अशी अवस्था आली की आपोआपच स्वानंदाचे वर्णन करणारे उद्गार मुखातून बाहेर पडतात. आणि अहो शेवटी आत्माराम तरी काय आहे? आत्माराम हा सुद्धा त्या परमानंदाने भरून वाहणाऱ्या अंतःकरणाचं हे स्वानुभव निवेदन आहे. समर्थाने ते हे अनुभवलेलं आहे आणि त्यांचे हे स्वानुभव या आत्मारामाच्या माध्यमातून प्रगट झालेले आहेत. आणि समर्थच काय आणि त्यापूर्वीचे अनेक ऋषी सुद्धा काय, उपनिषद कालातले जे ऋषी होते तेव्हा त्यांच्याकडे कुठलेही ग्रंथ नव्हते, कुठलंही मार्गदर्शन नव्हतं, पण त्यांच्या त्या ध्यानातनं, त्या तरल अशा बुद्धीतनं सूक्ष्म जसजशी ऋतंभरा प्रज्ञा त्यांची प्रगट होते आणि त्याच्यातनं जे त्यांना साक्षात्कार झाले, तेव्हा साक्षात्कार झाल्यावर ते आनंदाने अगदी ओरडायला लागले, नाचायला लागले ऋषी बरं का. कारण हे सगळं कसं आहे, हे सगळं अलौकिक आहे, हे दैवी आहे. हे ऋषी मुनीसुद्धा आनंदाने इतके भरून पावले की ते म्हणायला लागले हाऊ हाऊ. इंग्लिशमधलं नाही बरं का, हाऊ हा आनंदोद्गार आहे. आणि ऋषींच्या काळात ही नेहमीच अशी आपोआप, तो आपोआप आले, ठरवून नाही बरं का. आणि म्हणूनच त्याचं वर्णन करताना पावसच्या स्वरूपानंद म्हणतात, निजानंद निर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजुनी. निजानंद निर्भरा मुनीची वृत्ती साक्ष दे अजुनी, अशी उपनिषद काली रंगली हाऊ हाऊ म्हणून. उपनिषद काळामध्ये हाऊ हाऊ असं म्हणत इतकं ब्रह्मानंद, अहो त्यांचा मावतच नव्हता. आणि जेव्हा मावत नाही ना तेव्हा आपल्याला सुद्धा व्यवहारातल्या आनंदाने सुद्धा आपल्याला कधीतरी नाचावं असं वाटतं, अगदी ओरडावं असं वाटतं, हे असं करतो आपण, किंवा लहान मुलं अगदी येस असं करतात. या सगळ्या आनंद अनिवार्य झाला की आंतरिक स्थिती होतेच कोणाचीही, संयमित पुरुषाची सुद्धा. आणि म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात ना, आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि आमचे आचार्य काय म्हणतात, योग रतो वा भोग रतो वा संग रतो वा संग विहीन यस्य ब्रह्मणी रमते चित्त नंदती नंदती नंदत्येव. एकदा त्या ब्रह्मामध्ये चित्त रमायला लागलं ना, आनंदापलीकडे दुसरं काहीच नाही. चिंता नाही, काळजी नाही, भय नाही, आसक्ती नाही, काही नाही, फक्त आनंद बास. मग अशा ब्रह्मभूत झालेल्या ज्ञानी व्यक्तीला त्या अविद्येमुळे जे भय येतं, आम्हाला भय आहे, आम्हाला सारखं भय आहे, हे येईल का, कोणी येईल का, कोणी चोरेल का, तिथे कुठलंही भय उरत नाही. आनंद सागरातल्या या उर्मी उचंबळतात, लहरी मागून लहरी येत राहतात आणि मग त्या आनंदाची कारंजी उचंबळायला लागतात. त्याच्यासाठी सद्गुरूंना शरण जायला पाहिजे. सद्गुरूंना शरण झालं की हे सगळं पुढचं आपोआप सहज घडायला लागतं. आणि शरणागती म्हणजे तरी काय आहे, तर जीवनाची सगळी जबाबदारी सद्गुरूंवर सोपवणं म्हणजे शरणागती आहे. सगळं त्यांच्यावर सोपवायचं, माझा काही काळजीच करायचं कारण नाही आहे. पण मी माझ्या संसाराची, मुलं बाळं, घरदार उगीच काळजी करते, सगळं सद्गुरूंवर सोपवून द्यायचं. याला खरी शरणागती म्हटलेलं आहे. त्यांना शरण गेलं ना की ते आपल्याकडे येतात. तुम्ही त्यांच्याकडे जायची गरजच नाही. तुम्ही एक पाऊल उचला, ते 10 पावलं चालत येतात. त्यामुळे ते आपल्याकडे येतात. आणि शरणागती म्हणजे असहाय्यता नाही आहे, तर ईशशक्तीशी पूर्ण जागृतीत स्वखुशीने केलेलं सहकार्य म्हणजेच ती शरणागती आहे. हेच सहकार्य मग तादात्म्यामध्ये परावर्तित होतं आणि मग सद्गुरू आपल्या सगळ्या कार्याची धुरा तेच व्हायला लागतात. तुम्हाला काही करायचं कामच उरत नाही. सद्गुरू जेव्हा म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तेव्हा केवढा दिलासा मिळतो ना. खरंच आहे, व्यवहारात सुद्धा आपल्याला कोणी म्हटलं की मी आहे तुझ्याबरोबर की बरं वाटतं. इथे तर सद्गुरू म्हणतात आणि सगळी काळजी, आपली सगळी जबाबदारी घेत आहेत. पण मात्र त्यांनी कृपा करण्यासाठी आपली सगळी अस्तित्वाची सगळी द्वारं उघडून ठेवायला पाहिजेत. नाही तर आम्ही बंद केली, आम्ही संकुचित असलो तर सद्गुरू कृपा करणार तरी कशी.
त्यामुळे सगळी दारं उघडून ठेवायची आणि असा जो कोणी प्रामाणिकपणाने शरण जातो त्याच्या जीवनामध्ये आपोआप ईश्वरी खुणा निश्चितपणाने प्रगट होतातच, उमटतातच. भगवंतांनी दिलेलं सगळं, जे काही दिलेलं आहे तो सगळं तो स्वीकारतो. कसं? विरोध न करता, हट्ट न धरता, अटी न घालता, हसतमुखाने जे तू देशील ते मला मान्य आहे. संकट दिलीस तरी ठीक आहे, आनंद दिला, सुखाचे प्रसंग दिलेस तरी तेवढ्याच समत्वाने मी ते स्वीकार करीन, इतकी त्याची समत्वाची भावना असते. पावस्ते स्वरूपानंद म्हणतात, यदृच्छेविण हालत नाही वृक्षाचेही पान. यदृच्छेविण हालत नाही वृक्षाचेही पान, उगाच का वाहसी मान वावगाची अभिमान. अरे माणसा, तू उगीच वावगा अभिमान कशाला बाळगतो? मी केलं, काही गरजच नाही आहे. इतकं जर आहे तर हा सद्गुरू कृपेचा लोट आपल्याला पेलता आला पाहिजे, झेलता आला पाहिजे. त्याच्यासाठी आधी आपली तयारी पाहिजे ना, आणि तरच हे सगळं आपल्याला प्राप्त होईल. पुढे म्हणतात समर्थ, माझे सद्गुरू कृपेचे बळ, मना माझी साठवले तुंबळ, तेणे बळे स्वानंद बळ, हेलावू लागे. आता त्या सरोवरामध्ये लाटा हेलावायला लागल्या आहेत बरं का. माझ्या अंतर्यामी, माझ्या सद्गुरू कृपेचं सामर्थ्य अगदी तुडुंब भरलेलं आहे. त्या कृपेच्या सामर्थ्याने अगदी परमानंदाला तर आता उधाण आलेलं आहे, भरती आलेली आहे, आणि तो आनंद उचंबळतोय, थांबला नाही आहे, हेलकावे घेतोय. खरीच आहे. सद्गुरूंची कृपा होऊन जेव्हा ध्यानाचं पर्यवसान समाधीमध्ये होतं तेव्हा स्वानंदाचा आवेग आवरता येत नाही. आता ही अगतिकता आहे, पण ती आनंददायी आहे. करताच येत नाही काही, पण जे करता येत नाही त्याच्यातच इतका आनंद आहे की अहो कसं आवरू, कसं. हा इतका स्वरूपाचा साक्षात्कार, सद्गुरूंची कृपा इतकी अलोट आहे की मला आवरताच येत नाही. आणि त्यालाच म्हटलेलं आहे दिव्य, अलौकिक. दिव्य म्हणजे काय? दिव्य ह्याचाही अर्थ फार उंचीच आहे बरं का. दिव्य या शब्दाचा अर्थ असा आहे की ज्याची भीती पण वाटते आणि जे हवंसं पण वाटतं, हा दिव्य अनुभव आहे. भीती वाटते, नकोसं वाटतं. अर्जुनाला नाही का विश्वरूप नकोसं झालं, पण आनंदही होत होता. ऋष्यामीच्या मुहुर्मुहू असाही आनंद होत होता. मग या सगळ्या गोष्टी आहेत तर या सद्गुरू कृपेने प्राप्त होतात, आणि मग ते आनंदानुभवाचे सहज उद्गार सहजच बाहेर पडतात. पण या स्वानंदाचा आवेश इथे संपत नाही बरं का, संपत नाही. क्रमाक्रमाने या सद्गुरू कृपेचा अंमल इतका वाढत जातो की मी उरतच नाही. ती कृपा अंतर्यामी पूर्णपणाने व्यापून जाते. मनामध्ये आनंदाच्या लाटा येतात, उचंबळत राहतात, आणि एका परमानंदाच्या पलीकडे काही अनुभवताच येत नाही, प्रत्ययच येत नाही, फक्त आनंद. आणि मग ब्रह्मानंद म्हणतात तो हाच. सारखे तरंग आहेत, सारखे हेलकावेत, सारख्या लाटा आहेत, आणि तो आनंद ओसरत नाही, असं याचं वर्णन केलेलं आहे समर्थाने. आता सद्गुरूंना वंदन केलं, अर्थात प्रभू रामचंद्र हेच सद्गुरू आहेत. पण आता आराध्य दैवत म्हणून म्हणा किंवा परब्रह्मस्वरूप म्हणा, आता श्रीरामाला वंदन करतात समर्थ. श्रीराम वंदन आहे. 11व्या श्लोकामध्ये म्हणताय, आता नमस्कारीन राम, जो योगियांचे निज धाम, विश्रांती पावे विश्राम, जये ठाई. कुणाला वंदन करतात आता? श्रीरामचंद्र, प्रभू रामचंद्रांना. पण कसे? प्रभू रामचंद्र असे नाहीत, दाशरथी राम, धनुर्धारी राम नाहीये, तर त्याच्याही पलीकडे जे योगियांचे निजधाम, योगी पुरुषांना सुद्धा जे आपलं घर वाटतं, निजधाम वाटतं, अशा रामाला वंदन करत आहे. आणि म्हणून इथे आता बघूया याचा शब्दशः अर्थ बघूया. योगमार्गाने जाणाऱ्या योग्यांना राम म्हणजे काय वाटतो? हृदयस्थ ईश्वर, तो निवासस्थान आहे. इथेच हृदयेषेऽर्जुन तिष्ठती. श्रीरामाच्या म्हणजेच त्या हृदयस्थ ईश्वराच्या ठिकाणी योग्याची शेवटची अवस्था सुद्धा लय पावते. आता बघूया, विश्रांती पावे विश्राम. आता विश्रांतीला कुठे विश्रांती घ्यावीशी वाटते? ती रामाच्याच ठिकाणी आहे. बघूया आता ह्याचा आणखीन अर्थ. शब्दशः तर पाहिला, आणखीन सूक्ष्म अर्थ बघूया, गुह्य अर्थ बघूया. हे विश्व कसं आहे? विविधतेने नटलेलं आहे.
असं असलं तरी या सगळ्याच्या मुळाशी तत्व कुठलं आहे? ते एकच तत्व आहे. ते एकमेव अविकारी अमूर्त अनंत चैतन्य आहे. हे विश्व म्हणजे परमात्म्याची लीला आहे. त्याचा निर्हेतुक असा रमणीय असा हा आविष्कार आहे. परमात्मा एकच आहे, पण त्यांनी केवढी नानाविध रंगरूप आकाराने नटलेली सृष्टी निर्माण केली. खरं सांगू का, हे जग म्हणजे व्यक्त झालेला परमेश्वरच आहे. तोच अनेक रूपांनी नटला आणि व्यक्त झाला. किंवा उलटं बघूया, परमेश्वर म्हणजे अव्यक्त रूपाने असलेलं जगच आहे. जग म्हणजे परमेश्वराची अभिव्यक्ती आहे आणि परमेश्वर म्हणजे जगाची अव्यक्त अवस्था आहे. हे दोन्ही इतकं एकमेकावर अवलंबून आहे. त्यामुळे एकम सत विप्रा बहुधा वदंती. एकच आहे सत, पण विद्वान लोक त्याला वेगवेगळी नावं देतात. म्हणजे बघा ना, ज्ञानाकडून पाहिलं तर विश्व आणि ईश्वर ही परमात्म्याचीच मूर्त आणि अमूर्त रूप आहेत. कुठनं पाहिलं तर ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं तर विश्व आणि ईश्वर ही त्या परमात्म्याचीच एक मूर्त आहे आणि एक अमूर्त आहे. विश्व हे मूर्त आहे, दिसतंय आम्हाला, आणि ईश्वर दिसत नाही, ते अमूर्त रूप आहे. आणि भक्तीच्या रूपाने जर का पाहिलं, भक्तीच्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर ती श्रीरामाची सगुण आणि निर्गुण रूप आहेत. सगुण म्हणजे दिसणार, गुणांनी युक्त, आणि निर्गुण म्हणजे निराकार असं रूप आहे. बघा, आता योग मार्गाला खरं म्हटलं तर उपनिषद कालापासून फार मोठं महत्त्व आहे. तसंच योगशास्त्रामध्ये त्या ईश्वराला सुद्धा फार महत्त्व आहे. योग चित्तवृत्ती निरोधा हे योगाचं प्रमुख ध्येय असलं तरी ते केव्हा साधतं, चित्तवृत्तीचा निरोध केव्हा साधता येतो? ईश्वराला शरण गेलं कीच. त्यामुळे योगासना वर्गाला किंवा योगाच्या सुरुवातीला सुद्धा त्या ईश्वराची प्रार्थना करावी लागते. आणि हा ईश्वर कुणाला जवळ आहे आणि कुणाला दूर आहे? बघा, पाप पुण्य, अस्मिता, अविद्या, रागद्वेष यापासून ईश्वर अतिशय दूर असतो. परंतु ज्ञानशक्ती, क्रियाशक्ती, इच्छाशक्ती, सर्वज्ञता या गुणांनी तो युक्त असतो. म्हणजे गुणामध्ये सुद्धा चांगले गुण आणि वाईट गुण असे आहेच आहे. त्यामुळे तो दुर्गुणापासून अतिशय दूर असतो. पण सद्गुण हा त्याचा स्थायी भाव आहे. असा ईश्वर कसा आहे? तो कालातीत आहे, काळाच्या पलीकडे, की तो आत्ताच आहे, ह्याच कालखंडात आहे असं नाही आहे. तो कालातीत असणारा ईश्वर योग्यांच्या हृदयामध्ये आपलेपणाने वास करतो. राहतोच तो योग्यांच्या हृदयामध्ये, आणि त्यांच्या साधनात येणारी जी काही विघ्न आहेत त्या सगळ्याचं निवारण करून तो योग्याला त्या समाधीमध्ये निमग्न करून टाकतो. आणि म्हणून म्हटलेलं आहे, विश्रांती पावे विश्राम जये ठाई. त्याच्या ठिकाणी विश्रांतीसुद्धा विश्रांतीला येते. विश्रांतीने कुठे जायचं हो विश्रांतीला? त्यामुळे योग्याला सुद्धा त्या समाधीमध्ये निमग्न करून टाकतो, विश्रांतीला विश्रांती देतो. असा हा प्रभू रामचंद्र आहे, त्याला मी नमस्कार करतो. कसा आहे आता बघूया पुढचं आणखीन एक वर्णन. जो नाव रूपा वेगळा, जो ये मायेहून निराळा, जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले. तो कसा आहे? नाव रूपा वेगळा. हे तर आपण पाहिलं, त्याला नाम नाही, रूप नाही. जो ये मायेहून निराळा. आता माया तर त्याचीच शक्ती म्हणताय, पण तो त्या मायेच्या पलीकडे मायातीत आहे. आणि जेथे जाणीवेची कळा सर्वथा न चले, तिथे जाणीव काहीच कार्य करत नाही. जाणीव बघूया, जाणीवेबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत आपण. हा श्रीराम कसा आहे, प्रभू रामचंद्र कसा आहे? नामरूपाच्या गुणधर्माहून वेगळा आहे, भिन्न आहे, अलिप्त आहे, मायेपासून सुद्धा अलिप्त आहे. आणि माणसामधली जी जाणण्याची शक्ती आहे त्याच्या ठिकाणी ती मुळीच चालत नाही. आपण फार स्वतःला शहाणे समजतो की माझ्याकडे जाणीव आहे, माझ्याकडे कॉन्शियसनेस आहे, किंवा संस्कृतमध्ये त्याला फार एक सुंदर शब्द आहे, संवित. संवित सगळ्यांकडे, आणि त्याच्यावरूनच शब्द आलेले आपल्या ओळखीचा म्हणजे संवेदना. आपण सगळे संवेदनशील आहोत. जरा कोणी रागावलं की आम्हाला वाईट वाटतं, जरा कोणी चांगलं कौतुक केलं, सन्मान केला की आम्ही लगेच संवेदनशील आमचं मन आहे. पण ही आमची संवित आहे ना, ही जी जाणीव आहे, जी सगळी या विश्वाला व्यापून राहिलेली आहे. समर्थांनी दासबोधामध्ये तर जाणीव निरोपण म्हणून एक समास लिहिलंय. ही जाणीव सगळीकडेच आहे. आहार निद्रा भयमैथुनमच सामान्यमेतत् पशुभिर नराणां. या चारही गोष्टी नैसर्गिक आहेत, सहज प्रवृत्ती आहेत, संवेदनशील प्रत्येक जीवाला ह्या आहेतच. मग
पण तिथे मात्र त्याचं काही चालत नाही. त्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी ही जाणीवसुद्धा काही उपयोगाची नाही. प्रत्येक वस्तूला नाम आणि रूप आहे. रूप काय करतं? बाह्यांग आहे, जड आहे आणि ते कसं आहे? स्थलकालाच्या मर्यादित आहे. रूप प्रत्येक गोष्टीला रंग आहे, रूप आहे, आकार आहे, वजन आहे, सगळं आहे. तुम्हाला आहे, मला आहे, यांना आहे, त्यांना आहे, झाडाला आहे, वेलीला आहे, फुलांना आहे, सगळ्यांना रंग, रूप, आकार, वजन आहे. पण हे झालं बाह्य अंग. आणि नाम काय आहे? नाम आहे ते अंतरंग आहे. म्हणजे एखादं फूल, आपल्याला अनोळखी फूल असलं, त्याचं रूप दिसतं पण त्याचं नाम आपल्याला माहिती नसतं. ते अंतरंग आहे, ते सूक्ष्म आहे आणि ते कालाच्या अधीन नाही आहे. आता हे नाम वेगळं बरं का, हे नाम त्या फुलापानाचं नाम नाही आहे. हे नाम म्हणजे अखंड हृदयामध्ये वसायला पाहिजे. ते नाम काळाच्या अधीन नसतं. आणि ह्या नामरूपाने बनलेलं जे विश्व आहे ते म्हणजेच त्याला म्हटलेलं आहे अपरा प्रकृती. शब्द बघूया बरं का, हे थोडे थोडे नवीन शब्द आपण इथे वापरणार आहोत. हे सगळं जे विश्व दिसतं ही सगळी अपरा प्रकृती आहे. आणि अपरा म्हणजे काय आहे? आधी त्याच्यासाठी परा बघायला पाहिजे नाही का. परा म्हणजे पलीकडची, परा पलीकडची, आणि अपरा म्हणजे अलीकडची. हे सगळं जे दिसतंय हे सगळं आम्हाला दिसतंय ते अलीकडचं आहे. आमच्या इंद्रियाच्या कक्षेत येणारं इंद्रिय गोचर आहे. आम्हाला वास घेता येतो, आम्हाला चिंच आंबट लागते, आंबा गोड लागतो, आम्हाला रसनेनी चव घेता येते, आम्हाला नदी, नाले, झुडपं सगळं दिसतंय, डोळ्यांनी दिसतंय, काही कानाने ऐकू येते, पाण्याचा खळखळ आवाज येतोय, पक्ष्यांची किलबिल ऐकू येते. सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्या पंचज्ञानेंद्रियांनी त्याचा अनुभव घेता येतं. ही सगळी सृष्टी जी आहे ती अपर आहे, म्हणजे अलीकडची आहे. आणि दुसरी जी आहे ना, अनंत आणि निर्गुण परमात्म स्वरूपाला शांत आणि सगुण बनवणारी त्याची विलक्षण शक्ती म्हणजे जी माया आहे, गीतेत हिलाच म्हटलेलं आहे पराप्रकृती. ही पलीकडची, ही दिसत नाही आहे, इंद्रिय गोचर नाही आहे, पण ती आहे एवढं जाणवतं. म्हणजे ही अपरा दिसते ती, आणि परा जी दिसत नाही ती. या परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतीपासून हे सगळं संपूर्ण विश्व बनलेलं आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये जाणण्याची शक्ती आहेच आहे, जाणण्याची आहेच आहे, ज्ञशक्ती आहे. कुणी अतिज्ञानी असेल, कुणी कमी ज्ञानी असेल, पण ज्ञशक्ती प्रत्येकाकडे आहेच आहे. आम्ही अल्पज्ञ आहोत आणि तो सर्वज्ञ आहे. किंवा एखादा ज्ञानी पुरुष अतिशय ज्ञानी आहे, मला एवढीशीच बुद्धी आहे, त्यांच्याकडे जास्त आहे, पण बुद्धी आहे, ज्ञशक्ती प्रत्येकाकडे आहे. पण माणूस कितीही म्हटलं ना, कितीही पदव्या घेतल्या तरी माणसाची ज्ञशक्ती मर्यादितच आहे, अल्पज्ञच आहे. त्यामुळे आपल्या ह्या शांत शक्तीने, मर्यादित शक्तीने माणसाला त्या अनंत रूपाला ओळखता येत नाही, त्याला गवसणी घालताच येत नाही. मी अल्पज्ञ आहे आणि तो सर्वज्ञ आहे, पण माझ्या अल्पबुद्धीने मला त्या सर्व ज्ञला जाणता येतच नाही असं म्हटलेलं आहे. कारण अजून एक थोडंसं बघूया, अजून एक ओवी घेऊया, कारण आपल्याला तो विषय पूर्ण करायचा आहे. पुढे म्हणता हे का जाणता येत नाही, लगेच त्याचंही कारण दिलंय. जेथे भांबावला तर्क, जेथे पांगुळला विवेक, तेथे शब्दाचे कौतुक केवी चाले. अहो तर्क काही भांबावून गेलाय, तर्काचं काही चाले ना. नाहीतर तर्क फार असा तर्कशुद्ध विचार करणारा स्वतःला ज्ञानी समजतो, पण इथे तर्कही भांबावला. म्हणजे इथे म्हटलेलं आहे तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्न नैको ऋषी यस्य वच प्रमाणम. तर्काचं काही चालत नाही. बरं, जेथे पांगुळला विवेक, आम्हाला विवेक आहे आमच्याकडे, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, सार काय, असार काय माहिती आहे. पण अहो तिथे विवेकाचं सुद्धा काही चालत नाही. पांगुळला, पांगळा झाला विवेक. तेथे शब्दाचे कौतुक केवी चले. शब्द काहीच करू शकत नाही तिथे, म्हणजे काहीच नाही आहे. त्यामुळे श्रीरामाच्या ठिकाणी, म्हणजे इथे परब्रह्म बघायचे, हा श्रीराम नाही, परब्रह्म स्वरूप श्रीरामाच्या ठिकाणी अनुमानाने केलेला युक्तिवाद सुद्धा चुकतो. आम्ही अनुमान करतो नाही का, आम्ही लॉजिक लावतो. A = B and B = C, therefore A = C असं आम्ही काहीतरी प्रमेय मांडत असतो. पण इथे तसं नाही चालत आहोत. इथे ह्या कुठल्याच गोष्टी चालत नाहीत. त्यामुळे तर्क करणं हा मानवी बुद्धीचा खरं म्हटलं तर धर्म आहे. पण बुद्धी कशी आहे, ती प्रत्यक्षानुसारी आहे.
तिला प्रत्यक्ष काहीतरी प्रमाण लागतं आणि इंद्रिय जी माहिती पुरवतात त्याच्यावरनं बुद्धी अनुमान करते. इंद्रिय जी माहिती पुरवतात त्याच्यावरनं बुद्धी काहीतरी इन्फरन्स किंवा त्याच्यावरनं निष्कर्ष काढत असते. या अनुमानाच्या जोरावरच अनेक पंडितांनी अफाट ज्ञान मिळवलेलं आहे. गणितात तरी काय, थेरमवर आधारित जे रायडर्स असतात त्याला सुद्धा काहीतरी एक गृहीत तत्त्व धरावं लागतं आणि त्याच्यावरूनच आपल्याला सिद्धांत मांडायचा असतो, काहीतरी सिद्ध करायचं असतं. अशा अनेक पंडितांनी उत्कृष्ट किंवा अफाट असं ज्ञान मिळवलेलं आहे. परंतु इथे परब्रह्म म्हणा किंवा इथे आता समर्थाने श्रीराम म्हटलेलं आहे, त्याचं अतींद्रिय स्वरूप असल्यामुळे बुद्धीला काहीही निर्णय घेता येत नाही. बुद्धी खुंटते, कुंठित होते असं म्हटलेलं आहे. कारण विवेकाच्या बळावर ती आत्मा आणि अनात्मा यांचं वर्गीकरण करू शकते. परंतु श्रीराम कसा आहे, अहो आत बाहेर तो भरलेलाच आहे आणि तो कसा आहे, चिद्रूप आहे, चैतन्य रूप आहे. त्यामुळे तिथे अनात्मा नाहीच आहे ना. काय बाजूला करणार आणि काय घेणार. आत्मा आणि अनात्मा याच्यात आम्हाला विवेक करता येतो. नीर आणि क्षीर याच्यात विवेक करता येईल एक वेळ, पण इथे सगळीकडे ते चित स्वरूपच भरलंय. त्यामुळे विवेकही काही कार्य करू शकत नाही. म्हणजे तर्क नाही, बुद्धी नाही, विवेक नाही. मग आता कशाने आम्ही त्याचं वर्णन करू. त्यामुळे आता शब्दांनी सुद्धा वर्णन करता येत नाही. पण ज्ञानाची परिमाणं वेगळीच आहेत. एक प्रत्यक्ष प्रमाण आहे, एक अनुमान आहे, एक उपमान आहे, एक आप्तवाक्य. पण हे सगळं तिथे फिकं पडतं, कशाचाही काही उपयोग होत नाही. त्यामुळे या श्रीरामाच्या स्वरूपामध्ये विवेकाला, अनुमानाला प्रवेशच नाही आणि त्यामुळे तिथे शब्दांचाही खेळ चालत नाही, शब्दही काही चालत नाही. त्यामुळे काही कशाचाच उपयोग नाही आहे. पण त्याला उपमाच देता येत नाही, त्याला उपमा देता येत नाही. हेच त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. उपमा कशाची देतो आम्ही, केसाला अगदी नागिणीची उपमा देतो, डोळ्याला कमळाची उपमा देतो, मुखाला चंद्राची उपमा देतो वगैरे वगैरे, चालण्याला सिंह गती वगैरे असं म्हणतो किंवा गजगती, गजगामिनी अशा उपमा देतो. पण तिथे काहीतरी साधर्म्य, काहीतरी समानता आहे, काहीतरी दोन वस्तूमध्ये काहीतरी एक सिमिलॅरिटी आहे. इथे काही नाही हो, ह्याच्यासारखं कोणीच नाही आहे. हा एकमेव आहे, अद्वितीय आहे, याला जोडीच नाही आहे. विनोबाजी तर म्हणतात, तुझी न जोडी तुझं कोण मोडी. तुला जोडीच नाही आहे. तुझ्या आसपास फिरकेल एवढंही तुझ्या जवळसुद्धा कोणी येऊ शकत नाही, तर तुला उपमा तरी कशी द्यायची. तुला मोडणं तर शक्यच नाही आहे. असा तू आहेस आणि खरंच आहे. त्यामुळे कसं काय केवी घडे असं समर्थाने आपल्यालाच प्रश्न विचारला आहे की तेथे शब्दांचे कौतुक केवी घडे. कुठल्या शब्दांनी ह्याचं वर्णन करतात. शब्द नाही, बुद्धी नाही, विवेक नाही, तर्क नाही, सगळे ह्याच्या पुढे सपशेल फिके पडलेले आहेत. त्यामुळे ते परमात्म स्वरूप कसं आहे तेच आपल्याला समर्थ हळूहळू बोटाला धरून सांगतायत. पण कसं शक्य नाही आहे ते आधी सांगितल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. सद्गुरूंचं वर्णन केलं आहे, प्रभू रामचंद्रांचं वर्णन केलेलं आहे. असं करत करत आपल्याला त्या आत्मारामापर्यंत पोचायचे. आज आपल्या फक्त 13 ओव्या झालेल्या आहेत, पण हळूहळू आपला हा वेग वाढणार आहे. कारण आपली जशी आकलन शक्ती वाढत जाईल तसं हा वेगही वाढेल. मला जी वाटत होतं की हा आत्माराम ग्रंथ अतिशय गहन आहे, गहन आहेच आहे, पण फारशी लोक याच्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करणार नाही, व्ह्यू करणार नाहीत, बघणार नाहीत, लोकांना आवडणार नाही असं वाटलं होतं. पण तुम्ही ते माझं मत पूर्णपणाने खोटं ठरवलं आहे. त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी धन्यवाद देते. आणि आपण पुन्हा पुन्हा विवरण करणार आहोत, पुन्हा पुन्हा ऐकणार आहोत, पुन्हा पुन्हा बुद्धीला चालना देणार आहोत. मिळणारच आहे. आत्माराम आपल्याला नक्की भेटणार आहे याची आपण प्रभू रामचंद्रांनाच विनंती करूया. आणि आज मात्र इथेच थांबूया. आपण शेवटचे जे आपण नेहमी 4 श्लोक घेतो, म्हणजे 2 ओव्या आहेत समर्थांच्या, त्या म्हणूया आणि इथेच विश्राम घेऊया वाणीला. मन हे चिराम जनी मेघश्याम, देही आत्माराम पाहे डोळा. पाहुनिया डोळा स्वरूपी मुरावे, वाचेसी असावे राम नाम. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ.